क्राईम सोलापूर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 42 अंश सेल्सिअस तापमानात वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या बेमुदत आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात। पुणे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य संचलित वंचित बहुजन शिक्षक आघाडी सोलापूर शाखेच्या वतीने सभासदांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढोडसे व जिल्हा सरचिटणीस संग्राम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिनांक 28/2/2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय हारून अत्तार यांना निवेदन देऊन सभासदांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली होती। यावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सुनावणी घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेस दिले होते, परंतु बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या उक्तीप्रमाणे तदनंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून संघटनेस कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला गेला नाही। या कार्यालयातील दप्तर दिरंगाईच्या वीट आल्याने शेवटीच्या संघटनेने आजपासून आमरण उपोषण सुरू केले। शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ ID-सुद्धा वेळेवर दिले जात नाहीत। वेगवेगळी कारणे शोधून फायलीला त्रुटी लावण्याचे काम संबंधित आस्थापनेने लिपिकाकडून केले जाते। जर एखाद्या संघटनेचे एवढे प्रश्न प्रलंबित राहत असतील तर सर्वसामान्य शिक्षकांचे काय, अशी चर्चा उपसंचालक कार्यालयाच्या आवारात सुरू आहे। संघटनेच्या प्रलंबित प्रश्नावर ठोस कारवाई होऊन सभासदांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढोडसे यांनी पत्रकारांना सांगितले। आंदोलनस्थळी वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढोडसे, जिल्हा सरचिटणीस संग्राम कांबळे, शहर अध्यक्ष एजाज अहमद जमादार, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा सरचिटणीस विजयकुमार लोंढेसर, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष अजय भालशंकर, वंचित बहुजन आघाडीचे कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष दत्ताशेठ नाना शेंडगे व संघटनेचे आंदोलनकर्ते सभासद मुस्तफा मनुरे चव्हाण, सर्वांना साधना भोसले आज या उपस्थित होते। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य संचलित वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे। मागील काही वर्षापासून संघटनेच्या सभासदांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही वारंवार शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे हेलपाटे मारून देखील अद्यापही ते प्रश्न सुटलेले नाहीत। संघटनेने दाखल केलेले जे शालार्थ ID असतात अनुकंपाचे, त्या अनुकंपाच्या शालार्थ ID-सुद्धा वेळेत पूर्ण करून दिले जात नाहीत। त्याचबरोबर नसलेल्या त्रुटी लावण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून वारंवार केला जातो। तसेच रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तीर्थ, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर या प्रशालेच्या सन्माननीय अध्यक्ष व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी कागदपत्रांची हेराफेरी करून संघटनेचे सभासद असणाऱ्या मनुरे मुस्तफा धुलासो यांच्यावरती अन्याय करून त्यांना त्यांच्या कामावरून निलंबित केलेलं आहे। निलंबित करताना सेवा शर्ती नियमावली 1981च्या कुठल्याही नियमाचा आधार घेण्यात आलेला नाही। प्राचार्यांनी तोंडी त्यांना धमकावून सध्या त्यांना त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येण्यास मज्जाव केला जातो। या प्रश्नासाठी मागील काही वर्षापासून आम्ही वारंवार या कार्यालयाचे हेलपाटे मारत असताना देखील संबंधित कार्यालयामधून त्या महाविद्यालयाची कागदपत्र गहाळ झाल्याचे
या ठिकाणी आम्हाला सांगितले जाते व वारंवार यांना त्या प्रकारे वेगवेगळी कारणं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून केला जातो। त्याचबरोबर श्रीमती साधना अशोक भोसले सहशिक्षिका नान्नज यांचा देखील शालार तडी मागील 2 ते 3 वर्षापासून या कार्यालयामध्ये प्रलंबित असून त्याच्यावरही अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही। माननीय शिक्षण उपसंचालक साहेबांना या प्रश्नाबाबत आमची एवढीच मागणी आहे की सदर प्रश्नाची कुठचीही शहानिशा न करता आपण अद्यापपर्यंत हा शालार ताडी प्रलंबित का ठेवला हे देखील आम्हाला कळणं आज गरजेचं आहे। त्याचबरोबर सुनील कुबेर चव्हाण न्यू मॉडर्न व ज्युनियर कॉलेज बाबळगाव तालुका पंढरपूर यांना देखील त्यांचं कॉलेज हे 20% अनुदानावर येत असताना त्या कॉलेजचे जे सन्माननीय सचिव आहेत जे की सध्या त्या कार्यालयामध्ये कॉलेजमध्ये लिपिक म्हणून काम करतात त्यांनी त्या ठिकाणी त्यांना देखील दमदाटी करून कॉलेजमध्ये येण्यास मज्जाव करून त्यांचा कार्यभार इतर शिक्षकास देऊन त्याची मान्यता या कार्यालयाकडून घेण्यात आलेली आहे। सदर मान्यतेच्या बाबतीमध्ये संघटनेची तक्रार असताना सुद्धा अशा पद्धतीने मान्यता कशा काय पारित या कार्यालयाकडून केल्या जाऊ शकतात हा एक चिंताजनक प्रश्न या ठिकाणी आहे। त्याचबरोबर संघटना वेळोवेळी जे शालार ताडीचे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयामध्ये येते तेव्हा प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रुटी लावून त्या फाईल परत सोलापूरला रिटर्न पाठवल्या जातात। तर आता जोपर्यंत संघटनेच्या हातामध्ये ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत संघटना या आमरण उपोषणावरती ठाम राहणार आहे। जोपर्यंत माननीय शिक्षण उपसंचालक साहेब आम्हाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही आता या जागेवर उठणार नाही। या आंदोलनावेळी या रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी आम्ही 250 किलोमीटरवरून येऊन जर न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असू तर या आंदोलनाची सन्माननीय शिक्षण उपसंचालक यांनी वेळेत दखल घ्यावी। जर या ठिकाणी उन्हात बसल्यामुळे जर उष्माघाताचा वगैरे असा काही प्रकार घडला तर यासाठी सर्वस्वी हे कार्यालय जबाबदार असेल। याद्वारे संघटनेचा जिल्हा सरचिटणीस या माध्यमातून मी माननीय शिक्षण उपसंचालक साहेबांना सांगू इच्छितो आणि त्यांना विनंती करू इच्छितो की आमच्यासारखी वेळ इतर कोणाही माणसावरती येऊ नये यासाठी आपण मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर प्रश्नांचा अभ्यास करून आमच्या प्रश्नांची सोडवणूक करून आम्हाला न्याय द्यावा एवढीच या कार्यालयाकडून अपेक्षा आहे। जय भीम जय भारत।